मोठ्यांना असं थांब हे दस्तगीर उठ नाव सांग रमेश पावसाहेब मोरे गाव गोरमळे किती दिवसाखाली तुम्ही ॲडमिट झालाय जगदाळे मामा बार्शी हॉस्पिटलमध्ये 3 तारखेला योजनेत किती 15 दिवसानं बसला असं म्हणताय का कधी 15 दिवसानंतर मग त्या अगोदरचा बिलाचा खर्च स्वतः भरला. म्हणजे स्वतःला तुम्हाला करायला लावला बर मग आता डॉक्टरांनी किंवा इतर मॅनेजमेंटने माहिती दिली का तुम्हाला नाही दिली. आणि खर्च नाही भरला नसता तर ऑपरेशन केलं असतं का नाही केलं. आणि अगोदर बिल भरा म्हणलं पहिले हां परत ऑपरेशन लागलं. म्हणजे रजिस्ट्रेशन महात्मा फुले योजनेचं ज्या दिवसापासून झालं त्या दिवसापासून तुम्हाला ट्रीटमेंट हे दिलं नाही पॅकेज दिलं नाही नाही पण 15 दिवसाचा खर्च तुम्हीच केला केला. किती तारखेला ॲडमिट होते 3 तारखेला ऍडमिट होतो. बर हां तुला काय प्रॉब्लेम आहे रे बा भैया पायाचं ऑपरेशन झालं का नाही दुसरीकडे ऑपरेशनसाठी आलो ऑपरेशन झालं नाही ना नाही झालं म्हणजे अनेक योजनेची माहिती किंवा तू गरीबच आहे का श्रीमंत आहे गरीबच आहे किती पैसेवाला आहे का लयच गरीब आहे नाही गरीबच आहे गरीब आहे बरं तुला चॅरिटी मिळते हे धर्मदाय रुग्णालय आहे आधार कार्ड उत्पन्न दाखला द्या तुमचा इलाज फुकट बी होऊ शकतो निम्म्या पैशात होऊ शकतो असं म्हणलंय का कोण हा तुला असं म्हणलंय का आधार कार्ड रेशन कार्ड घेतलंय का नाही आतापर्यंत तर नाही जगदाळे मामा हॉस्पिटलवाल्यांनी घेतलंय का नाही नाही बार्शीच्याच जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये आहे ना तू सध्या हो म्हणजे चॅरिटीचं तुला कोण म्हणलंय का की बाबा तुमचं महात्मा फुलेमध्ये जर नाही बसलं तर तुम्हाला चॅरिटी या योजनेत बसून देतो असं काय कोण बोललंच नसेल नाही का बोललंय नाही नाही म्हणजे त्या योजनेविषयी माहितीच नाही नाही खाटा गोरगरिबासाठी उपलब्ध आहे असं बोललंय का कोण नाही तुला काय म्हटलं मग त्याची नाही माहिती सांगितली कशाचीच नाही फक्त बिल भरा आणि ट्रीटमेंट घ्या हा एवढंच का आधी पहिलं बिल भरायचं हां आणि नंतर ट्रीटमेंट झाल्यावर पहिलं बिल झाल्याच्या नंतर योजनेत बसल्यावर पुन्हा ऑपरेशन बरं आणि गोरगरिबाला फुकट आहे इथं योजना आहे बीज नाही काय आहे दुसरी म्हणजे चॅरिटी कमिशनरची धर्मदाय रुग्णालयाची योजना आहे असं काय बोललंय का नाही नाही तसं तितकं नाही बर तुझं पूर्ण नाव दीपक महादेव चाटे गाव गाव केज काय झालं ॲक्सिडेंट झालता कुठं तिकडं केजकडंच किती तारखेला आलाय तू इथं आजच आलो बर तरी बघ काय होतंय ते आणि मग मला सांग हां हा मी जगदाळे मामा हॉस्पिटलमधील आर्थो वार्ड दाखवतोय या ठिकाणी सर्रास रुग्णांना चॅरिटेबल योजनेच्या बाबतीमध्ये बोललं जात नाही की 10% खाटा आरक्षित आहे असं काही बोललं जात नाही आता ह्या सगळ्या गोष्टीकडं बघणं गांभीर्याने महत्त्वाचं आहे खाली तर बोर्ड लावला त्यांनी या जुन्या बिल्डिंगमध्ये जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी बार्शी या ठिकाणी कधी ॲडमिट झालेत बुधवारी काय मोडलंय मला फोन आपण जे आर्थिक दुर्बल घटकांचा वाढ आहे 10%चा
आता मी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणीचे आर्थिक दुर्बल घटक जे चॅरिटेबल हॉस्पिटलसाठी असते. आता मॅनेजमेंट दरवाजा तर बंदच आहे. आता रुग्ण किती आहेत बघू. खालीचे 2 फ्लोअर मी दाखवले तुम्हाला. आता हे बघा, गेट आहे, उघडतच नाही पूर्णपणे. बघा, इतकं वाजवलं जातं. जर पेशंट असते तर इथं दिसलं असतं ना. इकडं बघा, पेशंटच नाही. बघ, दिसतो का? नमस्कार, पुन्हा मी तुमच्या दर्शनासाठी आलोय. आजचा विषय तोच, पांढऱ्या कोट्यातील काळे धंदे करणारे घोटाळेबाजांची गोष्ट 6. घोटाळेबाजाची गोष्ट क्रमांक 6. चॅरिटी कमिशनरकडे मी मध्यंतरी गेलतो. तिथं फुलसुंदर साहेब आहेत. मी त्यांना जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी यांच्या विरोधात तक्रार दिली की जे आर्थिक दुर्बल घटक आहे, ज्यांचं उत्पन्न लाखाच्या किंवा 2 लाखाच्या आत आहे, अशा रुग्णांना एकूण खाटाच्या, नेट लक्षात घ्या, अशा रुग्णांना या ठिकाणी चॅरिटी म्हणजे मोफत आणि सवलतीच्या दरात औषध, गोळ्या, फ्रॅक्चर, अन्न ह्या सगळ्या गोष्टी पुरवाव्या लागतात. मग या बाबतीचं पालन केलं जात नाही जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये. म्हणून मी एक तक्रार सोलापूर सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सोलापूर यांना दिलेली आहे. तक्रारात जे कोर्ट जजमेंट आहे त्याप्रमाणे त्यांना सुविधा दिल्या जातात. त्यांचा उपचार, एक्स-रे, सोनोग्राफी, 2D, रक्तलघवी हे सगळं फुकट केलं जातं. त्याला काय लागतं? रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड. पण इथं सर्रास ही योजनेचीच माहिती धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत ज्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल किंवा महाराष्ट्रातील ज्या हॉस्पिटलना सांगितलं जातं त्याचा लाभ गोरगरिबांना देण्यासाठी सांगितलं जातं, त्यांना बोललं जातं. सर्रास खोटं बोललं जातं. हे बघा, हे मेडिसिन, ह्याला कुलूप आहे. इथं कुलूप नाही पण आतून कुलूप आहे. इथं एकही रुग्ण नाही. इथं एकही रुग्ण नाही आहे का? हा, इकडं बी दाखवा. आता मला सांगा, एकूण आर्थिक दुर्बल घटकांना 41A हायकोर्ट जजमेंट प्रमाणे धर्मदाय रुग्णालयांना गोरगरीब रुग्णांसाठी मोफत दिल्या जाणाऱ्या सेवा कुठे आहेत? अहो, इथं रुग्णच नाही. तुम्हाला दाखवलं ना मी, गेट आहे, इथंच रुग्णच नाही. मग हे कोणत्या आर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचार देते जगदाळे मामा हॉस्पिटल? नाही देत. मी पलीकडचा आर्थ वॉर्ड दाखवला, ते तर व्यक्ती म्हटली की 15 दिवसापासून मी ॲडमिट आहे. रजिस्ट्रेशन झाल्यापासून ते आत्तापर्यंत त्याला पॅकेज मिळणं म्हणजे सरकारी योजनेचा लाभ म्हणजे त्याचे पैसे मिळणं अपेक्षित असतं, पण ते भेटले नाही. त्याच्या अगोदरचं बिल त्यांनी भरलं, त्या लाईव्हमध्ये त्यांनीच म्हटलं त्या काकांनी. आता मला सांगा, केवढी फसवणूक हो ही. कसा आहे हा देवभोळा, अशा पाप्यांकडे बघत नाही. कधी तर बघ बाबा विठ्ठला,
त्या मोगॅम्बोकडे बघ, डॉक्टर यादवांकडे बघ. काय झालंय, आपल्या शरीरामध्ये, प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये ब्लड सेल असतात, एक व्हाईट आणि एक रेड. पण या घोटाळेबाजांच्या ब्लड सेल एकदम काळ्या भंगार आहेत. हे लाल होणार नाही, पांढरे बी नाही. लोकांना लुटून लुटून रक्त सुसून ह्यांच्या जे रक्तपेशी आहेत त्या घोटाळेबाजांचा, डॉक्टर यादव मोगॅम्बो खुशच होत नाही. कधी खुश होणार, किती लुटणार. नंदन जगदाळे असतील, PT पाटील असतील, शित्तोळे असतील, मी सर्व मिळून ह्याला खतपाणी घालतात. ये तेरा हिस्सा, ये मेरा हिस्सा. अहो, मला तर एवढा संशय आहे की लोक असे बी म्हणतात, कोरोनाच्या काळामध्ये तर बॉडी देत नव्हते, किडण्या बिडण्या विकल्यात का, असं लोक म्हणतात. मी नाही म्हणत. IQ आहे. आता विश्वास काय ठेवायचा, किती ठेवायचा, हे जनतेचं काम आहे. पण मी तुम्हाला आज जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणचं लाईव्ह दाखवतोय. आणि त्या लाईव्ह कशामुळं की तुम्हाला तीनदा त्याच गोष्टी सांगतोय की विषय लक्षात घ्या. महात्मा फुले जीवनदायिनी योजनेचा घोटाळा वेगळा आहे आणि धर्मदाय रुग्णालयाचा जे शासन गोरगरीब रुग्णांचा ट्रीटमेंट करतो त्याचा घोटाळा वेगळा आहे. म्हणजे खाली बोर्डवर लिहिलं जातं, एकूण खाटाच्या 10% खाटा आम्ही गोरगरीब रुग्णांसाठी, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्यासाठी राखीव ठेवलेले आहेत आणि त्यांचे उपचार हॉस्पिटल मोफत करतो. औषध गोळ्या फुकट